नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहरात आधार कार्ड केंद्र ठरत आहे. अकोलेकरांसाठी डोकेदुखीचे. लोकांना सेवा देण्यात आधार केंद्राची टाळाटाळ. पंचायत समितीत अधिकाऱ्यांची गैरहजेरी. जनतेसाठी अडचणीचे. सामान्य नागरिकांना कामासाठी माराव्या लागतात चक्रा. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी चांगलाच झाला हैराण. मदतीसाठी प्रशासनाने मागितले राज्य सरकारला 92 कोटी. बार्शीटाकळी रुद्रायणी माता मंदिरात भक्तांची गर्दी. 360 पायऱ्या चढताना शक्ती येते कुठून, भक्तांना प्रश्न. सणासुदीला पुरवठा विभागात गव्हाचा तुटवडा. ज्वारीच्या भाकरीसाठी वाशिम पुरवठा विभाग आग्रही. आता सविस्तर बातम्या. आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक सरकारी कामासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी अत्यंत आवश्यक कागदपत्र बनले आहे. मात्र शहरातील आणि परिसरातील आधार केंद्रांवर सुरू असलेला गोंधळ आणि अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. आधार अपडेट या एका छोट्या कामासाठी नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असूनही काम पूर्ण होण्याची शाश्वती मिळत नाहीये. त्याचबरोबर काही पोस्ट ऑफिसमध्ये आधार अपडेटचे काम होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. अकोल्यातील अनेक आधार केंद्रावर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. केंद्राचे काम सुरळीत चालू आहे की नाही, ऑपरेटर्स वेळेवर उपस्थित राहतात की नाही याची पाहणी करण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी फिरकत नाही. आधार केंद्रावर वेळेत काम सुरू होत नाही. अनेकदा ऑपरेटर दुपारच्या सुट्टीनंतर वेळेवर परत येत नाहीत, ज्यामुळे लाईनमध्ये उभा असलेल्या नागरिकांचा खोळंबा होतो. नागरिकांच्या तक्रारी आहेत की काही केंद्रावर खासगी ऑपरेटर मनमानी करत आहेत आणि अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. नवीन आधार कार्ड काढणे असो, मोबाईल नंबर लिंक करणे असो किंवा पत्ता, नाव बदलणे असो, प्रत्येक कामासाठी सामान्य नागरिकांना चांगलेच हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक नागरिकांना आधारच्या एका कामासाठी नोकरी किंवा मजुरी बुडवून यावे लागते, तरीही काम पूर्ण होत नाही. यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधार केंद्रावर नियमित तपासणी पथके नेमणे, ऑपरेटर्सना शिस्त लावणे आणि नागरिकांसाठी पुरेशी आसन व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. सामान्य जनतेला तातडीने दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने पावले उचलावीत अशी अपेक्षा अकोलेकर नागरिक व्यक्त करत आहेत. अकोला पंचायत समितीच्या कारभारात गंभीर बेफिक्री दिसून येत आहे. नागरिकांच्या तातडीच्या कामांसाठी समितीत येणाऱ्यांना अधिकारीच सापडत नसल्याने त्रस्त व्हावे लागत आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या शेतकरी, महिला, वृद्ध नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची सततची अनुपस्थिती हीच या समस्येची प्रमुख कारणीभूत ठरत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील योजना, शासकीय निधीचे वितरण, विकास कामांचा आढावा, शेतकरी लाभ यांसारख्या महत्त्वाच्या कामासाठी नागरिक पंचायत समिती गाठतात. मात्र तिथे साहेब नाहीत असे उत्तर मिळताच त्यांच्या संतापाला ऊत येत आहे. माजी सदस्यांनी व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे ग्रामीण विकासाची कामे खोळंबली असून शेतकरी व ग्रामस्थांचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत. अधिकारी येत नाही ही ओरड कायम आहे. दरम्यान पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांचा उरलेला सुरलेला कारभार सुरू असतो. यामुळे योजनांचे कागद अडकून पडत आहेत, तर काम वेळेत न झाल्याने अनेकांना शासकीय लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की जिल्हा परिषद प्रशासन आणि CEO या गोंधळाकडे डोळेझाक का करत आहे. गटविकास अधिकारी वेळेवर हजर राहतील याची जबाबदारी कोणाची? अकोला पंचायत समितीच्या निष्क्रियतेमुळे प्रशासनाची प्रतिमा धोक्यात आली असून ग्रामीण विकासाची गती पूर्णपणे मंदावली आहे. त्यामुळे प्रशासकीय तातडीने हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी होत आहे.
अकोला जिल्ह्यात खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांनी पेरलेल्या शेतजमिनी पूर्णतः जमीनदोस्त झाल्या आहेत. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 92 कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे केली आहे. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. सदर नुकसानाचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने करीत शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांमध्ये 1,06,049 हेक्टर वरील पिके बाधित झाली होती. या बाबतीत जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 92 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 635 गावे बाधित झाली होती. यामध्ये जिल्ह्यातील 1,20,697 शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कपाशी सह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनीही पूर्णतः खरडून गेल्या आहेत. अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातून सर्वात जास्त अकोला तालुक्याला बसला असून अकोला तालुक्यातील 182 गावांमधील 41,638 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर अकोट तालुक्यातील 18,540 हेक्टर, तेल्हारा तालुक्यातील 3,997 हेक्टर, बाळापूर तालुक्यातील 539 हेक्टर, पातूर तालुक्यातील 2,078 हेक्टर, मूर्तिजापूर तालुक्यातील 39,307 हेक्टरवरील शेतजमिनी पूर्णतः खरडून निघाल्या आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथे निसर्गरम्य परिसरात गडावर विराजमान श्री रुद्रायणी माता संस्थानात शारदीय नवरात्र भक्तिभावाने साजरे होत आहे. दूरदूरून भाविक दर्शनासाठी येतात. सध्या परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. बार्शीटाकळी येथून 25 किलोमीटर अंतरावर रुद्रायणी मातेचे मंदिर गोलाकार गडावर आणि पुरातन काळातील आहे. या मंदिराला जवळपास 360 पायऱ्या असून लोक दर्शनाला जातात. नवरात्रात मा रुद्रायणीच्या दर्शनाकरिता वाशिम, यवतमाळ, दिग्रस, पुसद, पातूर, अकोला व इतर अनेक ठिकाणावरून भाविक दर्शनाकरता येतात. काही भागातील शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच मातेला नवेच बोललेले भक्त या ठिकाणी येतात. या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पाहून मन मोहून जाते. उंच पहाडावरील दृश्य भाविकांना आकर्षित करतो. दर्शनाकरिता आलेल्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था आहे. भक्त मातेच्या जयघोष करीत 360 पायऱ्या कशा चढतात हे त्यांना कळतच नाही. काही भक्तांचं म्हणणं आहे की देवी मा पायऱ्या चढताना कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवू देत नाही. आम्ही देवीचे नाव घेत घेत 360 पायऱ्या सहजपणे चढलो. या ठिकाणी अगरबत्ती, धूपबत्ती, नारळ, प्रसाद व इतर खानपानाची दुकाने लागली आहेत. एकांतात हे स्थान असून भाविक आत्मशांतीचा अनुभव घेतात. गेल्या 15 वर्षापासून शारदीय नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांना आपल्या अकोला जिल्ह्यातील परिसरातील विविध तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवत असतो. तर त्यातील एक चिंचोली रुद्रायणी या पवित्र तीर्थक्षेत्री काल आणि आज पण आमचे विद्यानिकेतनचे बहुसंख्य विद्यार्थी रुद्रायणी देवीच्या दर्शनाला आम्ही घेऊन आलो. शांततेने सर्व दर्शन घेतात. छोटी छोटी मुलं सुद्धा जवळपास 300च्या पेक्षा जास्त पायऱ्या विद्यार्थी चढून जातात आणि आपल्या दैवताचं दर्शन घेतात. तसेच या ठिकाणी जो महाप्रसाद मिळतो त्याचा सुद्धा विद्यार्थी आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आस्वाद घेतलेला आहे. आणि ही परंपरा गेल्या 15 वर्षापासून शारदा विद्यानिकेतन परिवाराच्या वतीनं अविरत सुरू आहे. आणि आजही आम्ही जवळपास विद्यानिकेतनच्या 3 बस घेऊन 200 विद्यार्थी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. आणि आता दर्शन झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी जत्रेचाही आनंद घेतला, महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आम्ही आमच्या स्कूलमध्ये परत जात आहोत. तरी पुढील वर्षी परत येऊ या अपेक्षेने आम्ही या ठिकाणाहून निरोप घेत आहोत. जय रुद्रायणी माता. आम्ही इथे 7 वर्षापासून येत आहे. हे देवीचं ठाणं एकदम जागृत ठाणं आहे. नवसाची देवी आहे. ही सगळ्याला पावते, आम्हाला पण पावलेली आहे. आम्ही
मुक्काम पोस्ट मेडशीत, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम इथून आलेलो आहोत। आमची पूर्ण फॅमिली, आम्ही 7 वर्षापासून आई बाबापासून आम्ही सगळे सोबत येत आहे दर्शनासाठी। पुष्कळ फुल गर्दी राहते। बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी RRC रुद्रेणी देवी मंदिरावर आलेला आहोत। इथं काही भक्त आहेत, हे भक्त लोक इथं खूप दुरून दुरून येत आहेत। इथं आलेले सध्या भक्त आपल्या अकोल्यावरून। ताई, तुमचं नाव काय? धरती कमलेश गावंडे। आपण इथं किती वर्षापासून येत आहे? आम्ही 10 वर्षापासून येतो तरी। तर इथं तुम्ही जे मंदिरावर येता, इथं तुमचं नवस वगैरे काही आहे की काही हे तुमची परंपरा आहे? नाही, नवस वगैरे काही नाही आहे। चला आता नवरात्र आहे तर या म्हणून। नवरात्र संस्थांमध्ये सकाळ संध्याकाळ आरती, भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम होतात। भाविक श्रद्धेने मातेची ओटी भरतात, आशीर्वाद घेतात। रुद्रायणी गडावर नवरात्रात उदो बोला उदोचा गजर होतो। बार्शी टाकळी प्रतिनिधी आझम खान यांचा स्पेशल रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यातील रेशन दुकानातून ऐन सणासुदीच्या काळात गहू गायब झालाय। गव्हाऐवजी शिधापत्रिका धारकांना ज्वारीचे वाटप करण्यात येत आहे। यामुळे अनेकांना पोळीऐवजी भाकरीवर समाधान मानावे लागत आहे। मात्र पुढील महिन्यापासून पुन्हा गहू मिळणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत शिधापत्रिकांवर नियमितपणे गहू आणि तांदूळ वितरित केले जात आहे। मात्र पावसामुळे 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी देण्यात आल्याने सप्टेंबरपासून नव्याने धान्य वाटप सुरू झाले आहे। या अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेत प्रति शिधापत्रिका 10 किलो ज्वारी आणि 25 किलो तांदूळ, तर प्राधान्यक्रम योजनेत मानसी 1 किलो ज्वारी आणि 4 किलो तांदळाचे वितरण केले जात आहे। परंतु यावेळी गव्हाऐवजी ज्वारी वाटप होत असल्याने काही ठिकाणी समाधान मानले जात असले तरी काही ठिकाणी शिधापत्रिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे। मात्र पुढच्या महिन्यात तरी गहूचा वितरण सुरळीतपणे सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पातूर वन परिक्षेत्रातील राखीव वनात चंदनाची अवैध वृक्षतोड करणाऱ्या 2 आरोपींना पातूर वन विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली असून या प्रकरणी चंदन तस्करांजवळून चंदनाचे लाकडे जप्त केले आहेत। पातूर वन परिक्षेत्रातील चिंचखेडमध्ये चंदनाची तस्करी करणाऱ्यांवर वन विभागाने कारवाई केली आहे। या प्रकरणी पातूर येथील मुजावरपुरामधील शेख अफसर, शेख शरीफ आणि सय्यद अली सय्यद चांद यांना अटक करण्यात आली आहे। वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाऱ्यांचे पथक चिंचखेड राखीव वनात गस्त करत असताना 2 इसम कुऱ्हाडीच्या साहाय्याने चंदनाच्या झाडाची तोड करत असल्याचे दिसून आले। या तस्करांना वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच त्यांनी मुद्देमाल व हत्यारे फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। अटक केलेल्या तस्करांजवळून अंदाजे 5 किलो 370 ग्राम चंदनाचे लाकूड, त्याचा गाभा 966 ग्राम व 440 ग्राम साल जप्त करण्यात आली। अटक केलेल्या आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम अन्वये वन गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 3 दिवसांची वनकोठडी न्यायालयाने दिली आहे। ही कारवाई उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, सहाय्यक वनसंरक्षक नम्रता ताले, पातूर वन परिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्यासह वनपाल माळोदे, वनसंरक्षक थोरात यांनी केली। अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे यांनी पोलीस दलाच्या कार्याचा दुपारी आढावा घेतला। या बातमीसह जुन्या शहरात राडा करण्याचा सीन क्रिएट करत आणि MIDC पोलिसांनी जप्त केलेल्या सोयाबीन प्रकरणाची एकत्रित बातमी पाहूया।
आगामी नवदुर्गा उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी बुधवारी अकोला दौरा केला. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी स्थिती, सायबर गुन्हे आणि महिला अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नितीन वाईन बार समोर झालेल्या राड्यातील अटकेतील काहींना आज पुन्हा सीन क्रिएट करण्यासाठी घटनास्थळी नेले होते. या ठिकाणी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेल्यावर त्यांच्या माना खाली गेल्या होत्या. या प्रकरणातील इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुलिस स्टेशन जुने शहर अंतर्गत 3 दिन पहले होटल नितिन वाइन बार पश्चिम बाईपास रोड, यहाँ पे जो 2 गुटों के बीच झगड़े हुए थे बिल देने के ऊपर से, उन आरोपियों को, दोनों गुट के आरोपियों को पुलिस जुने शहर ने अरेस्ट किया है और फिलहाल पीसीआर में है. और आज क्राइम सीन रिक्रिएशन, घटनास्थल पुनर्निरीक्षण के हिसाब से सभी आरोपियों को घटनास्थल लेके जाया गया और उनसे घटना कैसे हुई, किस तरह से अंजाम दिया गया और घटना क्यों हुई, इस सभी बाबुओं का जो है बाबियों का विवरण लिया गया. और अभी सभी जो आरोपी है ये फिलहाल पुलिस कस्टडी में है. आगे का तपास चालू है. MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळाच्या गोदामातून सोयाबीनचे 49 कट्टे लंपास केल्याची घटना 2 ऑगस्ट रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी फिरदोस कॉलनीतील शेख फैजान शेख जामीन आणि नया बेदुरपुरा येथील इम्रान खान, अयाज खान या 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1,31,000 रुपये किमतीचे सोयाबीन जप्त केले. भगवान श्री परशुराम चौकात खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या गरबा महोत्सवाची रंगत वाढत आहे. बुधवारी माता चंद्रघंटाच्या दिवशी परिसरातील मुलींना वेगवेगळ्या देवी देवतांचे रूप धारण करून गरबा केला. लहान मुलींना देवीच्या वेशभूषेत पाहून उपस्थित अक्षरशः भारावलेत. भगवान श्री परशुराम चौकात खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या गरबा महोत्सवाची रंगत वाढत आहे. बुधवारी माता चंद्रघंटेच्या दिवशी परिसरातील मुलींनी वेगवेगळ्या देवी देवतांचे रूप धारण करून गरबा केला. लहान मुली देवीच्या वेशभूषेत होत्या, ज्यामध्ये विहाना शाह ही दुर्गा माता, चारखी बागडी पार्वती माता, श्वेता मेंढारे चंद्रघंटा, जानवी शर्मा सप्तशृंगी, आरुषी मुनिकार सरस्वती, पूर्वा मूर्तिकार दुर्गा देवी, सानवी शर्मा वैष्णवी माता, अनन्या प्रजापत दुर्गा देवी, तनिषा ठाकुर कालंका माता, आरुषी शंकर साहू सरस्वती माता, आर्या साहू तुळजा भवानी माता, धनिका शाह दुर्गा मातेचे बाल्यस्वरूप, गरिमा तिवारी लक्ष्मी माता, वीराकाल अन्नपूर्णा माता, कृष्णभी भागवतकार रुक्मिणी, दृष्टी भागवतकार दुर्गा, मान्या शर्मा दर्शन, कुमारी कावडे दुर्गा माता, अवनी साहू पार्वती, वंशिका शर्मा सरस्वती मातेच्या रूपात होती. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार आणि मेडल्स देण्यात आले. 13 वर्षापासून सुरू असलेल्या शिस्तबद्ध गरबाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पाहुण्यांनी मंडळाचे कौतुक केले. नवरात्री निमित्त महिला मंडळांकडून परशुराम चौकात गरबा महोत्सव उत्साह आणि पारंपरिक पद्धतीने आयोजित केला जातो. मंडळाचे अध्यक्ष सो रविता शर्मा, सचिव सारिका जोशी, सहसचिव सो अर्चना शर्मा, उपाध्यक्ष सो निधी शर्मा, सहउपाध्यक्ष सो दीपा शिवाल, कोषाध्यक्ष सो एकता बागरेट, सहकोषाध्यक्ष सो किरण शर्मा, सो आशा बगरेट, सो शीतल तिवारी, सो सुनीता तिवारी, सो रीना पवार, सो गायत्री शर्मा, सो चंदा हरिप्रसाद तिवारी, सो कल्पना शर्मा, सो उषा मिश्रा, सो लता जांगीड़, सो शीतल शर्मा, सो माधुरी शर्मा, सो भावना शर्मा, सो शोभा तिवारी, एडवोकेट सो ममता तिवारी, सो चंदा विष्णु तिवारी, सो शशि तिवारी, सो मीना जांगीड़, सो पूजा शर्मा, सो पूजा राकेश शर्मा, सो प्रीति शर्मा, सो शीतल डोलिया, सो प्रीशा परनेश शर्मा, सो आशा साहू, सो सुमिता सेठ, सो राजेश्री महेंद्र पंडित, सो ममता तिवारी, सो पूजा पवार, सो रोशनी मकवाना, सो सरला शर्मा, सो रचना ठाकरे, सो रश्मी खंडिलवाल, सो मंजू जोशी, सो प्रियंका साहू यांच्या आयोजनात सहभाग आहे.
शेगाव बायपास रोडवरील श्री अन्नपूर्णा माता मंदिरात नवरात्र महोत्सव उत्साहात सुरू आहे. भक्त शिरोमणी कैलासवासी नंदकिशोरजी उत्तमराव पाटील आणि धर्मपारायण श्रीमती शोभाताई पाटील यांनी शहराच्या सुख, समृद्धी, शांती आणि जनतेच्या आनंदासाठी या मंदिराची स्थापना केली. या उत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात देवीला 56 भोग अर्पण, वितरण, ही श्रीदेवी भगवान पुराण कथा, मा अन्नपूर्णा मातेची स्तुती आणि संगीत यांचा समावेश आहे. मातेचे प्रधान सेवक श्री अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील आणि सौ रीणाताई पाटील यांनी वैदिक मंत्रांच्या उच्चारात मातेचे विधिवत पूजन केले. श्री विठ्ठल पाटील आणि सौ अश्विनीताई यांनी मिष्ठान्न भोग अर्पण केला. सर्व सेवाधिकारी श्रीमती शोभाताई पाटील यांनी कन्यापूजन करून आजच्या उत्सवाची सुरुवात केली. यापूर्वी मंदिरात आयोजित श्रीदेवी भागवत पुराण कथेचे कथाकार हरिभक्त पारायण श्री अशोक साखडकर गुरुजी यांनी महिषासूर वधाचे वर्णन करून मातेच्या विशाल आणि अलौकिक रूपाचे स्पष्टीकरण केले. या महोत्सवात पाटील परिवाराने कैलासवासी श्री नंदकिशोरजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. श्रीमा अन्नपूर्णा मातेच्या स्थापना दिनानिमित्त भव्य केकचे वाटप करण्यात आले. महायज्ञ व होम हवन पूर्ण करून पाटील परिवाराने शहरातील सर्व भाविकांसाठी मंगल कामना केली. उत्सवाच्या आयोजनांसाठी मुख्य पुजारी प्रकाश निंबाडकर महाराज, रजनीकांत जाडाजी, राम तिवारी, रामदास पोहरे, प्रद्युम्न गाडगे, सुधाकर मघर महाराज, दीपक पाटील, विनोद भटकर महाराज, पवन उमाडे, वैभव दिप्ते, कैलाश काळे, गजानन खोटरे, जय गरड आदींनी परिश्रम घेतले. व्यक्तिमत्व खुलवणारी हेअरस्टाईल तरुणांना हवी असते, त्याकडे त्यांचा ओढा असतो. या क्षेत्रात जावेद हबीब यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक ख्याती प्राप्त जावेद हबीब सलूनचे अकोल्याच्या दुर्गा चौकात शानदार उद्घाटन झाले. पूर्वी सिनेनटांच्या हेअरस्टाईलची कॉपी युवक करीत होते, परंतु आता युवा वर्गाच्या आवडीनिवडी बदलल्या आणि बदलत्या काळानुसार तसेच तरुणांची आवड जोपासून जावेद हबीब यांनी या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. येथील सलूनचे जावेद हबीब मुख्य कार्यालयाचे हेड अरविंद कुमार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. अकोला शहरातील हेअर कटसाठी तरुणांना जावेद हबीबच्या अन्य सेवांची माहिती दिली. उद्घाटन प्रसंगी जावेद हबीबचे अमरावती, मुंबई येथील आर्टिस्ट हजर होते. अकोला ब्रांचचे ओनर जॅकी हारवानी, अब्बास हाजी, नितीन कामदार यांनी अकोला शहरातील तरुणांना सेवा घेण्याचे आवाहन केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. देशमुख महिला मंडळाच्या मैथिली ग्रुपची मासिक सभा स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे स्टुडंट थीमच्या दिमाखात संपन्न झाली. या सभेत महिला सदस्यांनी अभूतपूर्व जल्लोष करत एका अविस्मरणीय सोहळ्याची नोंद केली. देशमुख महिला मंडळाच्या मैथिली ग्रुपची मासिक सभा
स्थानिक हॉटेल सेंटर प्लाझा येथे स्टुडंट थीमच्या दिमाखात संपन्न झाली। यावेळी मंचावर देशमुख महिला मंडळांच्या अध्यक्षा राज्यश्रीताई, प्रमुख पाहुणे संजीवनीताई, उपाध्यक्ष नयनाताई, सचिव स्वप्नालीताई, ज्येष्ठ सल्लागार कविताताई, कोषाध्यक्ष प्रतिभाताई व मैथिली ग्रुपच्या ग्रुप लीडर संध्याताई आदी मान्यवरांची दैदिप्यमान उपस्थिती होती। तेजस्वी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला। मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत आणि परिचय प्राची आणि वीणा यांनी केला। संपूर्ण कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन प्राची आणि वीणा यांनीच केले। मैथिली ग्रुपने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची माहिती प्रमिला यांनी दिली, तर सुचिता यांनी कृतज्ञतापूर्वक आभार प्रदर्शन केले। सभेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या मोदक सजावट स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या पाककलेचा आणि सजावटीच्या कौशल्याचा उत्कृष्ट नमुना पेश केला। एकापेक्षा एक सुग्रास आणि कलात्मक मोदकांनी परीक्षकांनाही चकित केले। या चढाओढीच्या स्पर्धेत अश्विनीताई यांनी बाजी मारत प्रथम स्थान पटकावले, तर संध्याताई द्वितीय, सिद्धीताई तृतीय आणि वर्षाताई यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। या स्पर्धेसाठी वंदनाताई पिंपळखरे यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व परीक्षक म्हणून लाभले, ज्यांनी मोदक सजावटीच्या गुपितांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। मैथिली ग्रुपच्या सदस्यांनी हिंदी व मराठी रिमिक्स गाण्यांवर जोरदार नृत्य सादर करत संपूर्ण सभागृहात मनोरंजनाचा माहोल तयार केला। स्टुडंट थीमचा ड्रेस कोड स्वीकारलेल्या सर्व सदस्यांनी बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत अनेक मनोरंजन खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। या थीममध्ये उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या रेवती, प्रगती, सारिका, शीतल, वैशाली, विद्या, भावना, मेघा, शुभांगी, संध्या व मनीषा यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले। याशिवाय चिठ्ठी गेममध्ये सविता, नभा, नीता, प्रांजली, श्रद्धा, विजया, ज्ञानेश्वरी, जयश्री, मनीषा व माधवी यांनी विजयश्री खेचून आणली। हौजी गेममध्ये तर 15 बक्षिसांची लयलूट करण्यात आली। प्रमुख पाहुण्या संजीवनीताईंनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त केले। ज्या आजच्या गोड विद्यार्थिनी आहेत त्यांना खूप खूप प्रेम आणि आजच्या स्पर्धेसाठी खूप शुभेच्छा देते। मला द्यावं लागेल 5 मिनिटं, जास्त नाही बोलणार। तर मंडळाच्या अध्यक्ष राज्यश्रीताईंनी उपस्थित सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। हरकत नाही, हटके ड्रेस कोड आहे, स्कूल युनिफॉर्म, पण जे पण कलर मध्ये आहे ना त्यांचे बर्थडे आहे म्हणून कलर ड्रेस घालून आलेले आहे। तर मग आता तेवढे सगळ्यांना तुम्हाला चॉकलेट। मैथिली ग्रुपच्या या दणदणीत मासिक सभेच्या यशस्वी योजनासाठी सध्या प्रतिभा, सीमा, शीला, ज्योती, संध्या, मनीषा, मृदुलता, मीना, वीणा, मनीषा, वसुधा, रेवती, जयश्री, सुचिता, दीपाली, प्रमिला, वैशाली, पल्लवी, प्राची, प्राप्ती, शीतल आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाला ज्वलंत यश मिळवून दिले। अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ नजीकच्या डिगरगव्हाण येथील एका पोल्ट्री फार्म संचालकाने फार्ममधील शेकडो मृत कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। कुजलेल्या कोंबड्यांच्या दुर्गंधीनंतर हा प्रकार उघडकीस आला। डिगरगव्हाण येथील सरपंच जिल्हेश्वरी शंकरराव ठाकरे यांच्या तक्रारीनंतर माहुली जहागीर पोलिसांनी पोल्ट्री फार्म संचालकावर गुन्हे दाखल केले आहे। या प्रकरणामुळे ग्राहकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे। परिसरात संतापाचे वातावरण आहे। आरोपी पांडुरंग नारायण कडू यांच्या डिगरगव्हाण येथे पोल्ट्री फार्म असून 19 सप्टेंबर रोजी एका अज्ञात रोगामुळे त्यांच्या फार्मामधील शेकडो कोंबड्या अचानक मरण पावल्या। कडू यांनी कसलाही विचार न करता 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री सर्व मृत कोंबड्या गावातील तलावात टाकल्या। या कोंबड्या कुजल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले। तलावा शेजारील विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जात असल्याने हे दूषित पाणी थेट घराघरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला। दुर्गंधी वाढल्यामुळे नागरिकांनी 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी जाऊन बघितले तर तलावात असंख्य मृत कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या। नागरिकांनी ही बाब सरपंच ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली। सरपंच ठाकरे यांनी तातडीने तलावाची पाहणी करून माहुली जहांगीर पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले। सरपंच ठाकरे यांच्या तक्रारीनुसार माहुली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने नवरात्र उत्सवात शौर्य जागृती उपक्रम 15 वर्षावरील युवक युवतींसाठी राबवण्यात येत आहे।
अमरावती शहरात राठीज एज्युकेशन हब रविनगर येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हिंदू समाजातील युवक युवतींना या शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे सहसमन्वयक सचिन वैद्य यांनी केले आहे। आयोजनाला अमरावतीतील अखिल भारतीय मारवाडी युवा मंच व राठीज एज्युकेशन हबचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश युवक युवतींना शौर्याचे प्रशिक्षण देऊन याच देवीची उपासना करण्यात प्रवृत्त करणे आहे। सायंकालीन शिबिरांमध्ये युवक युवतींना स्वयंसंरक्षणासाठी सिद्ध केले जाईल। यामध्ये लाठीकाठी, दंडसाखळी यासारख्या शस्त्रांचे मूलभूत प्रशिक्षण, संरक्षणाचे तंत्र शिकवले जात आहे। या प्रशिक्षणातून महिलांवर आणि समाजावर होणाऱ्या विविध आघातांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष ज्ञान दिले जाणार आहे। अकोट तालुक्यामधील चंडिकापूर गावामध्ये वार्ड क्रमांक 1 आणि 2 मध्ये ग्रामपंचायत उपसरपंच राहतात। येथील दलित वस्तीमधील नागरी समस्या उग्र बनल्या आहेत। मोठमोठी गटारे, गवत, काटेरी, झाडे झुडपे, डुक्कर, साप, अजगर वास्तव्यात आहेत। नागरिकांना व विद्यार्थ्यांना गटारामधून जीव धोक्यात टाकून ये-जा करावी लागते। दुर्गंधीमुळे परिसरात आजाराचे प्रमाण वाढले आहे। रंजना अशोक धांडे या महिलेला सर्पदंश झाला होता। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना कितीतरी वेळा तोंडी व लेखी तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायतला कोणत्याच प्रकारचा दलित वस्तीमधील ग्रामस्थांच्या जीवाची पर्वा उरली नाही। उमेश मुरकुटे, खतुबाई आगरे, अमोल नितोने, गौतम आगरे, किसन मुरकुटे, संतोष वानखडे, कमलाबाई नितोने, विकी वानखडे, प्रकाश चव्हाण, विकी गवई, गणेश पिला हत्यार, कैलास नितोने यांनी संताप व्यक्त केला। वर्षापासून साहेब हे झोपडपट्टी पडली, या झोपडपट्टी विकास झाला नाही। हा रोड माझ्या घरापुढचा इतका खराब व्हायला की हे ट्रॅक्टर बंड्या तुमच्या इकून जातात, तर आमच्या जेवणात तुमच्या हे चितोडी ट्रॅक्टर बंड्याचे उडून राहिले। हे शासनाने तुमच्या याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, कारण की आम्ही गरीब माणसं, मातांग समाजाची माणसं। काल सरप निघाला, दिवाणच्या खाली सरप निघाला, हा लाल मोठा जाळा। या पोरीनं ते एक आता हे बसेल आहे की नाही भागवत आपलं हे, त्याच्या यानं तुमच्या ते रजाया फजा ह्या काढल्या गाद्या दुला, त्याच्यात अंधळे धसेल होता। हे पोरं रोज झोपतात त्याच्यावर। तर हे याचा विकास व्हायला पाहिजे आमच्या घरापुढचा। वोटिंग आलं की तुमच्या आम्ही मतदान करतो, पण तुमचा विकास काहीच नाही होऊन राहिला आमच्या या घरापुढचा। कारण की आम्ही गरीब माणसं, तुमच्या मनानं आम्ही पैसा लावू शकतो का? तरी 2 टाल्या माती मी आणून टाकली हिस्सा, तरी हे गड्डे पडलेच। एक टाली फक्त आणली, फक्त पाऊल सगर करून दिला आम्हाला जायला। मेन रस्ता आहे साहेब। 12 महिने झाले आम्ही इथंच 20 वर्ष झाली आम्ही इथंच राहतो। मला इथं साप चावला। या गटाऱ्यामध्ये आमचे लेकरं, लहान बाळ मुलं राहतात। आम्ही चंडिका देवीच्या कृपेने वाचले। मी दवाखान्यात 4 दिवस ॲडमिट होते। आम्हाला या रस्त्याची अपेक्षा नाही। प्रकाश शेषराव चव्हाण, राहणार चंडिकापूर। मी अति 25 वर्षे राहताना ग्रामपंचायत वाल्याच्या इकडे खूप पार गेलो, पण किंवा आमच्या इकडे पाण्याची व्यवस्था तर गढूळ पाणी प्यास लागते, पण रस्ते पण पहा, हे पण ग्रामपंचायतवाले म्हणतात की बा आम्ही करून देऊ, टाकून देऊ, पाहू मग त्याचं इलेक्शन येऊ राहिलं जवळजवळ, त्या पार्टीवाल्याला वाटते की आपण टाकू, तो त्याचं काम केलं म्हणून मग आपल्याला शिक्के मारतील। मग त्याच्या मारे मग तो म्हणते की मी नाही येत, तो म्हणते मी नाही येत। मग आम्हाला काहीकदा सरप येतात, इकून सरपायच्या इकून जातो आम्ही काहीकदा। त्या आमच्या पहिले शेजारच्या पहिले सरप चावला होता की दवाई उगवानं ते वाचली। मग आता तुम्ही मला सांगा की ते गढूळ पाणी त्या ग्रामपंचायतवाल्याला म्हणतो आम्ही की बा ते का ते लिकीज झालं, तर ते लिकीज तर काढा। ते म्हणतात की लिकीज काढायला, तो लिकीजवाला येत नाही। लिकीजवाला म्हणते की तिकडलं लिकीज काढत नाही, मग हे अर्थात मग हे पैसे त्या लिकीजवाल्याला देत नसतील। तो लिकीजवालाही म्हणते शेषराज चव्हाण की तुमच्या इकडं लिकीज काढू शकत नाही। काहून नाही काढत तू? काहून नाही काढत? तुला पैसे ग्रामपंचायतवाले देऊन नेत राहिले काय? इकडल्या बाया डसतात का तुले सारखं कनेक्शन जोडायला सांगतात, तू तुला जीवार काहून येते? मी का आणतो, तहसीलदार साहेब झाले, BDO साहेब झाले, आमची विनंती आहे त्याला की तुमची आमची जर खोटी गोट असेल तर तुम्ही अत्र घेवा, पावा आमची परिस्थिती काय आहे तर हकीकत। हे परिस्थिती तुम्ही तुमच्या डोळ्यानं पहा, मग आमच्यावर मग तुम्हाला आम्ही बोलून राहिलो, आमच्या विश्वाने तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा, अशी आमची हात जोडून विनंती आहे बा। ग्रामपंचायतवाल्याला सांगू थकलो आम्ही, नाही तर मग आम्ही उपोषणाचं, मग आता तुम्ही सांगा आम्ही मरू। माझ्या घराभोवती एकंदरीत 25 वर्षापासून हे पाण्याचे गटार थांबलेले आहेत। याची तक्रार मी ग्रामपंचायतकडे केली आणि तहसीलला पण केली। माझ्या घरासमोर रस्ता पण आला नाही, पण मी स्वतःच्या खर्चाने रस्ता बांधला, त्याच्यावर आणखीन तक्रार केली, तरी पण हे माझ्या घरासमोर गटार तसेचे तसेच आहेत। याच्यावर काही ना काही उपाय द्यावा सरकारने।
हे पाणी काढून द्यावं आणि आम्हाला रस्ता द्यावा फक्त. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शहरात आधार कार्ड केंद्र ठरत आहे. अकोलेकरांसाठी डोकेदुखीचे. लोकांना सेवा देण्यात आधार केंद्राची टाळाटाळ. पंचायत समितीत अधिकाऱ्यांची गैरहजेरी. जनतेसाठी अडचणीचे. सामान्य नागरिकांना कामासाठी माराव्या लागतात चक्रा. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी चांगलाच झाला हैराण. मदतीसाठी प्रशासनाने मागितले राज्य सरकारला 92 कोटी. बारशेटाकडे रुद्रायणी माता मंदिरात भक्तांची गर्दी. 360 पायऱ्या चढताना शक्ती येते कुठून, भक्तांना प्रश्न. सणासुदीला पुरवठा विभागात गव्हाचा तुटवडा. ज्वारीच्या भाकरीसाठी वाशिम पुरवठा विभाग आग्रही. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.